श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती. बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती. बाय 2 गेट 1 फ्री. घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी. बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल ज्यात आहे ऑफरची रेल सेल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर. मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन्स, 8वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. सो डोंट वरी, जस्ट हरी. कंडिशन्स अप्लाय. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम संपन्न. कागल इथं महाविद्यालयातील वर्चस्ववादातून झालेल्या मारामारीत अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानं प्रचंड तणाव. इचलकरंजी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ आणि विरोधकात जोरदार खडाजंगी. आणि चालक वाहकांच्या गैरहजेरीमुळे केएमटी बसच्या अनेक फेऱ्या रद्द, उत्पन्नात मोठी घट. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ, नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन.
घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. ओके टॉस. येस टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातम्या विस्तारानं. 1 ऑगस्ट ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, परिवर्तनवादी साहित्याचा पाया घालणाऱ्या आणि बंडखोर विचारसरणीच्या अण्णाभाऊ साठे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात आले. विविध पक्ष, संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीनं अनेकविध कार्यक्रमांद्वारे अण्णाभाऊंच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. राजेंद्रनगर इथल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर शाळेत युवा नेते धनंजय महाडिक यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तसंच राजेंद्रनगर इथल्या प्रकाश कांबळे यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक शंकरराव पांचाळ यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी मुस्ताक मलबारी, भागवत माने, सोमनाथ घोडेराव, संजय मेस्त्री, नामदेव नागटिळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील बहुजन दलित महासंघाच्या वतीनं कनान नगर इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 93वी जयंती साजरी करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष बबनराव सावंत यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं. अनाथ आणि गरजू मुलांना यावेळी वह्या वाटप करण्यात आल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमजदभाई पठाण, राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब महापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष शफीक देवळे, शहराध्यक्ष दीपक कदम, महिला आघाडीच्या फरीदा आवटे, फातिमा शेख, शेखर माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या अण्णाभाऊ साठे मंडळाच्या वतीनंही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सरपंच बिस्मिल्ला महात, सलीम महात, गोविंदा घाटगे, शिवाजी कोरवी, सागर कौंदाडे यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी 20 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं. तसंच कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये मागास प्रवर्गातून 2ऱ्या क्रमांकानं पास झालेल्या नागेश काळोखे याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक JB अंबपकर, रणजित कांबळे, सुजित समुद्रे, अशोक सोनुले, भीमराव सोनुले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राजारामपुरी मातंग समाजाच्या वतीनं सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अधिकाऱ्यांनो जागे व्हा, खड्डे भरा, टोल आम्ही देणार नाही, शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शाहू स्मारक व्हावं, कोटीतीर्थ तलाव वाचवा, स्त्री भ्रूण हत्या करू नका असे संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊंची प्रतिमा उंचावत मिरवणूक काढली. ट्रॉली, रिक्षा आदी वाहनांचा समावेश या मिरवणुकीत करण्यात आला होता. या मिरवणुकीत मिथुन गर्दे, दावीद भोरे, रवींद्र मोरे, प्रशांत अवघडे, शेखर कवाळे, आदिनाथ साठे, मायकल पाटील, मयूर गर्दे, निलेश दावणे यांच्यासह मातंग समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजेंद्रनगर इथं RPI शहर कार्यालयामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शंकरराव पांचाळ, RPIचे शहराध्यक्ष संजय लोखंडे, प्रशांत वाघमारे, शिवाजी सकट, सुखदेव बुद्ध्याळकर, नूतन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान टिंबर मार्केट इथल्या न्यू एकता तरुण मंडळाच्या वतीनंही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कर्तृत्व पुरस्कारानं गौरव करण्यात आला. लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शाहू स्मारक भवन इथं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आयुष्यमान R. आनंद भंतेजी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर हरीश भालेराव, पांडुरंग लकडे, आर के कांबळे, प्रज्ञावंत गौतम यांच्यासह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा कर्तृत्व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी लोकजनशक्तीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, पक्षप्रवक्ते मोहन अडसूळ, युवा प्रदेशाध्यक्ष रवी गरुड, प्राध्यापक अशोक गायकवाड, दलित सेना जिल्हाध्यक्ष सुनील शेळके, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, सुभाष देसाई, भाऊसाहेब काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महाविद्यालयातील वर्चस्ववादातून 2 गटात झालेल्या हाणामारीमुळे कागल शहरात आज मोठा तणाव निर्माण झाला। हाणामारी दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यामुळे तणावात आणखीनच भर पडली। पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। या हाणामारीत 4 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। वादाच्या मूळ कारणाला कलाटणी मिळून त्याला जातीय रंग आल्यानं परिस्थिती तणावग्रस्त बनली होती। कागल नगर परिषदेचा कर्मचारी राहुल कारंडे हा आज सकाळी DR माने महाविद्यालयात शैक्षणिक कामानिमित्त गेला होता। या कॉलेजमध्ये त्याची अर्जुन नाईक या विद्यार्थ्याबरोबर बाचाबाची झाली। दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली। महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर दोघांनीही आपापल्या समर्थकांना बोलावून घेतलं। नाईक आणि कारंडे समर्थक सांगाव नाक्याजवळ समोरासमोर आले। तिथं दोन्ही समर्थकांमध्ये पुन्हा वाद झाला। त्यानंतर दोन्ही गट कागलमधील बापूसाहेब महाराज पुतळ्याजवळ आल्यानंतर वादावादी वाढली आणि दोन्ही गटात हाणामारी, दगडफेक सुरू झाली। दोन्ही गटांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडविटांचा तुफान मारा केला। यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे। 2 गटातील या मारामारी प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय। दरम्यान याच चौकात अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं होतं। दगडफेकीमध्ये या प्रतिमेची विटंबना झाली। यामुळे या वादात आणखीन भर पडली। वैयक्तिक स्तरावर झालेल्या वादाचं रूपांतर भावना दुखावण्यात झालं। अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या कारणावरून अनेक रिपब्लिकन कार्यकर्ते आणि मातंग समाजातील तरुण कागलमध्ये जमा झाले। त्यांनी काही गाड्यांची आणि दुकानांचीही मोडतोड केली। संतप्त कार्यकर्त्यांनी दगडफेक करून नासधूस केली। या प्रकाराची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्यासह मोठा फौजफाटा कागलमध्ये दाखल झाला। पोलिसांनी हस्तक्षेप करून अण्णाभाऊ साठे यांची नवी प्रतिमा आणून त्याचं पूजन केलं आणि कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। खरं तर वैयक्तिक शाब्दिक चकमक आणि त्यातून 2 गटातील वर्चस्ववाद हे आजच्या घटनेचं मुख्य कारण असलं तरी त्याला नंतर जातीय रंग चढल्यानं तणावात आणखीनच भर पडली। या घटनेनंतर कागलमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यात सरासरी 44.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय, पण धरणातून विसर्ग सुरू असल्यानं शिरोळ तालुक्याला पुराचा धोका कायम आहे। जिल्ह्यातील 54 बंधारे पाण्याखाली गेले असून 6 मार्ग पूर्णपणे बंद आहेत। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली। आजही पावसाचा जोर कायम राहिला। गगनबावडा तालुक्यात 98 मिलीमीटर, चंदगड तालुक्यात 69 मिलीमीटर, आजरा तालुक्यात 68 मिलीमीटर तर जिल्ह्याची सरासरी 44 मिलीमीटर इतकी होती। धामोड इथलं तुळशी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। या धरणाचे 3ही दरवाजे उघडले असून 4000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान शिरोळ तालुक्यात आज दिवसभर अधूनमधून पावसानं हजेरी लावली असली तरी धरणातून होत असलेल्या पाणी विसर्गामुळे पुराचा धोका अजून कायम आहे। यामुळे नुरसिंहवाडी येथील बाबर प्लॉट, दलित वस्ती, कुरुंदवाड मधील काही ठिकाणी घरामध्ये पुराचं पाणी कायम आहे। शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी घटत असली तरी कृष्णेच्या पातळीत मात्र वाढ होत आहे। कोयना धरणातून 25,615 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4,800 क्युसेक्स, वारणा 11,255 क्युसेक्स, कुंभी 850, कासारी 739, तुळशी 4,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कृष्णा पंचगंगेच्या पात्रात होत आहे, तर अलमट्टीतून 1,68,000 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे। संयम, त्याग आणि सहनशीलता यांचं प्रतीक असलेल्या रमजान महिन्याचं औचित्य साधून धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन आपापसातील स्नेह दृढ करावा आणि राजर्षी शाहूंच्या सामाजिक ऐक्याची परंपरा पुढे सुरू ठेवावी या हेतूनं 4 ऑगस्ट रोजी मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती युवा नेते धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली। धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात भरीव उपक्रम राबवण्यात येत आहेत। राजर्षी शाहूंच्या या करवीर नगरीमध्ये सामाजिक सलोख्याची वीण घट्ट व्हावी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन बंधुभाव आणि एकतेची परंपरा कायम ठेवावी यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे। रविवार 4 ऑगस्ट रोजी मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती युवा नेते धनंजय महाडिक यांनी दिली आहे।
या इफ्तार पार्टीला जिल्ह्यातील सर्व मंत्री, आजी माजी खासदार, आमदार, महापालिकेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, सर्व पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, दैनिकांचे संपादक आणि जिल्ह्यातील सर्व मशिदींचे कार्यकारी मंडळ तसंच मुस्लिम समाजाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुरात प्रथमच अशा भव्य दिव्य प्रमाणात सामाजिक सलोखा जपणाऱ्या या इफ्तार पार्टीचं आयोजन होत असल्याचं महाडिक यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला रामराजे कुपेकर, गणी आजरेकर, कादरभाई मलबारी, शौकत मुजावर, मिलिंद धोंड यांच्यासह मुस्लिम बोर्डिंगचे संचालक उपस्थित होते. वाहतूक जलद गतीनं आणि सोयीस्कर व्हावी या हेतूनं वाहन निर्मिती झाली. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या आर्थिक कुवतीनुसार दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊ लागला. त्यातूनच इंधनाची मोठी गरज निर्माण झाली. केवळ भारताचा विचार करायचा झाल्यास इंधनासाठी दररोज 45 लाख बॅरल कच्चं तेल लागतं. त्यापैकी बहुतेक इंधन परदेशातून आयात करावं लागतं. या मोठ्या तेल आयातीमुळे देशाचं अर्थकारण बिघडलंय असं स्पष्टपणे दिसतंय. अशा परिस्थितीत इंधनाचा कमीत कमी वापर व्हावा, त्याचा अनावश्यक उपयोग होऊ नये याबाबतीत राज्यकर्ते आग्रही नाहीत की जनतेमध्ये जागरूकता नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणाऱ्या इंधन आयातीची वस्तुस्थिती, कररचना याबाबत घेतलेला हा आढावा. देशाची इंधनाची अतिप्रचंड गरज पाहता खरं म्हटलं तर फक्त विधायक आणि विकासात्मक कामासाठी प्राथमिकतेने इंधनाची उपलब्धता होणं अपेक्षित आहे. सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी लागणारं इंधन अत्यंत कमी आणि थोडक्या प्रमाणात उपलब्ध होणं अपेक्षित आहे. तरीही राज्यकर्त्यांकडून इंधनाची उधळपट्टी थांबवण्यासाठी कोणतीही पावलं उचलली गेलेली दिसून येत नाहीत. यामागची कारणं तपासली असता इंधन विक्रीतून केंद्र आणि राज्य शासनाला मिळणारा अतिप्रचंड महसूल हेच होय. 1993 पासून भारतानं खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं आणि विकासाला चालना मिळाली. त्यामुळे अर्थकारणाला गती मिळाली. या सर्वांमुळे देशांतर्गत वाहनांची संख्या वाढतच गेली. देशाला दररोज लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेलची गरज आहे. यापैकी केवळ 26% इंधन देशात उपलब्ध होतं, तर उर्वरित इंधनासाठी आयातीवर अवलंबून राहावं लागतं. गेल्या वर्षी इंधनाच्या आयातीपोटी 7.25 लाख कोटी रुपये खर्चावे लागले. देशाची इंधनाची गरज भागवताना अर्थकारणाला धक्का पोहोचत असल्याचं सिद्ध झालं असलं तरी पेट्रोल आणि डिझेलच्या मुक्त वापराला कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्याचा प्रयत्न झालेला नाही. याचं मुख्य कारण आहे केंद्र आणि राज्य शासनाला इंधन विक्रीद्वारे मिळणारा मोठा महसूल. पेट्रोलवर विविध प्रकारचे कर, उपकर, सेस आणि राज्यांचे अधिभार लादलेत. या तक्त्यावरून ते काही अंशी स्पष्टही होत आहेत. डिझेलवरही अशाच विविध करांची आकारणी केली जाते. केवळ अतिरिक्त कस्टम्समधून त्याला वगळण्यात आलंय. निव्वळ राज्यांनी ठरवलं तर इंधनाच्या किमती कमी होऊ शकतात. गोवा राज्यानं हे करूनही दाखवलंय. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पेट्रोलवरील विक्री कर पूर्णतः माफ केल्यानं तिथं पेट्रोल इतर राज्यांच्या तुलनेत लिटरमागे 12 रुपये स्वस्त आहे. याचाच अर्थ राज्य आणि केंद्र शासनानं जर ठरवलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निम्म्यावर येऊ शकतील. दैनंदिन गरजेचा नित्याचा भाग बनलेल्या इंधनावर कर आकारून सहजासहजी महसूल मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणून इंधनाकडे पाहिलं जातंय. त्यामुळेच कच्च्या तेलाची मोठी आयात झाल्यामुळं चालू खात्यावर तूट निर्माण होत असतानाही इंधन वापरावर निर्बंध घालण्याचं आवाहन करणं राज्यकर्त्यांना शक्य नाहीये. कोल्हापूर शहरातील प्रवाशांना सोयीची असलेल्या केएमटीची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत चालली आहे. कधी बस नादुरुस्त तर कधी चालक वाहकांच्या कमतरतेमुळे बसच्या फेऱ्या रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे केएमटीच्या उत्पन्नात घट होत असून उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालणं कठीण बनलंय. सध्या 15 ते 20 वाहकांच्या गैरहजेरीमुळे सायंकाळच्या वेळी धावणाऱ्या 10 ते 12 बस बंद ठेवाव्या लागत असल्यानं दिवसाला 30 ते 35 हजार रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ केएमटीवर आली आहे. त्यामुळे सातत्यानं गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. कोल्हापूर शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी केएमटी सेवा उपयुक्त आहे. केएमटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या 106 तर भाडेतत्वावरील 32 अशा एकूण 138 बस असून त्यातील 130 बसेस रस्त्यावर धावतात.
KMTकडे एकूण 542 वाहक असून चालकांची संख्या 292 इतकी आहे. डिझेल दरात सातत्यानं होणारी वाढ, स्पेअर पार्टच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते यावर होणारा खर्च आणि तिकीट दराच्या वाढीवर असलेली मर्यादा यामुळे KMTचा दैनंदिन तोटा सुमारे 2.25 लाखावर जाऊन पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी चालकांच्या कमतरतेमुळे बस फेऱ्या रद्द करण्याची वेळ KMT प्रशासनावर आली होती. त्यामुळे भाडेतत्वावर बस घेताना बससोबत चालकही देण्याची अट घालण्यात आली. पण सर्व बसवर वाहक मात्र KMTच्या ताफ्यातीलच ठेवण्यात आले आहेत. निवृत्ती आणि रोजंदारीवर असलेल्या वाहकांच्या दांड्या यामुळे KMTतील वाहकांची संख्या कमी झाली आहे. काही वाहक अचानक कामावर येतच नसल्यामुळे दररोज KMTच्या 10 गाड्या बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळे KMTचं 30 ते 35 हजार रुपयांचं नुकसान होतंय. सकाळच्या वेळी बस फेऱ्या रद्द झाल्यानं प्रवाशांनाही रात्रीच्या वेळी बसची वाट पाहावी लागत आहे. सतत गैरहजर राहणाऱ्या चालक वाहकांवर KMT प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतलाय. महिन्यात 15 ते 20 दिवस कामावर न येणाऱ्या चालक वाहकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना लवकरच अर्धचंद्र देऊन नवीन वाहक आणि चालकांची भरती करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. आता प्रश्न इतकाच आहे की घेतलेला निर्णय कठोरपणे महापालिका प्रशासन राबवणार का आणि त्यातील राजकीय हस्तक्षेप जुगारून देणार का? भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, खड्डेमय रस्ते यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवरून आज इचलकरंजी नगरपालिकेची सभा गाजली. सत्तारूढ आणि विरोधकात जोरदार धुमश्चक्री झाली आणि वादळी चर्चेनं आजची सभा प्रचंड तणावात पार पडली. इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा विषय बहुमतानं मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी नगरपालिकेची सभा आज पार पडली. सभेपूर्वीच मनसेनं आरोग्य विभागाकडील कंटेनर खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सभागृहात जाण्याचा मार्ग अडवून धरला. यावेळी कंटेनर खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा, शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर नगराध्यक्षा गोंदकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. सभेच्या प्रारंभी पक्षप्रतोद अजित मामा जाधव यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना मांडली. इचलकरंजीतील रस्ते खड्डेमय होऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्यानं रस्ते करण्याची सूचना नगरसेवक संतोष शेळके यांनी मांडली. या विषयावर जोरदार चर्चा होऊन रस्ते मुर्मीकरणासाठी तरतूद केलेल्या 2.5 कोटी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आणि सभागृहात घोषणाबाजी केली. यावेळी पक्षप्रतोद अजित मामा जाधव यांनी टक्केवारीचा मुद्दा उपस्थित केला, तर नगरसेवक शशांक बावचकर यांनी CETP जवळील 40 लाख रुपयांचा हॉटमिक्स रस्ता वर्षभरात खराब झाल्यानं त्याची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रश्नावरून काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील आणि नगरसेवक मोहन कुंभार यांनी पीठासनासमोर ठिय्या मारल्यानं वादात आणखी भर पडली. अनधिकृत बांधकामाला शिस्त लावून ती बांधकामं कायमस्वरूपी करावीत अशी सूचना नगरसेवक तानाजी पवार यांनी केली. तर नगरसेवक महादेव गौड यांनी डेंग्यू सदृश साथीचे रुग्ण आढळून येत असल्यानं उपाययोजना करण्याबाबत मत व्यक्त केलं. बऱ्याच वादातून आजची इचलकरंजीची सभा पार पडली. दरम्यान आजच्या सभेत वारणा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी शासनाकडे 55 कोटी 19 लाखाचा प्रकल्प अहवाल पाठवण्याचा विषय बहुमतानं मंजूर करण्यात आला. बातमीपत्राच्या पुढच्या भागात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 93व्या पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली. आसुर्ले पोर्ले इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तिसऱ्यांदा चोरीचा अयशस्वी प्रयत्न. धूम स्टाईलनं चोऱ्या करणाऱ्या टोळीतील 3 चोरट्यांना पकडण्यात वडगाव पोलिसांना यश. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढच्या भागात थोड्याच वेळात.
HF Jewelers, Changes Life. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. रिक्षा दरकदा श्यामकुमार माहितीये ना? माहितीये ना. तर चला मग. अहो दादा चला. कुठे जायचंय? अहो DS मध्ये. चला. कुठे जाणार? DS मध्ये. DS मध्ये द्वारकादास मध्ये घ्या हा. रिक्षा सरळ द्वारकादास श्यामकुमार मध्ये घ्यायची ना? अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे. सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो DS च्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवच, भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या DS च्या मान्सून सेलला. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो
डोळ्यांच्या सर्व विकारांवर, तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेच नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921 66 2266. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे HP चाय. कुछ खास हो जाए. जब दिल चाहे खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे HP चाय, वाकई कुछ खास चाय. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर.
फोन 0231 2 666 337. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, the name for trust, quality, style and elegance. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. राज्यात अतिवृष्टीमुळे 237 जणांचा बळी, मृतांच्या नातेवाईकांना 2.5 लाख रुपये देणार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. शोभाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर महाराष्ट्र एकसंघ राहील असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. मुंबईत बारमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू. विदर्भात जोरदार पाऊस, सरकारच्या मदतीवर विदर्भातले आमदार नाराज. दुनियादारी चेन्नई एक्सप्रेसमधला वाद मिटला, दोन्ही चित्रपट एकत्र दाखवण्याबाबत एकमत. चौथ्या वनडेमध्ये भारताचा झिम्बाब्वेवर विजय. स्वतंत्र तेलंगणा विरोधात काँग्रेसच्या 10 आमदारांचे राजीनामे.
नरेंद्र मोदींविषयी बोलण्याआधी पक्षाची परवानगी घ्या, काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींचे आदेश. अतिवृष्टीमुळे कैलास मानस सरोवर यात्रा रद्द. आता पाहूयात इतर बातम्या. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी देशवासियांमध्ये संघर्षाची प्रखर भावना निर्माण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 93वी पुण्यतिथी. या निमित्त दैनिक केसरीच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दैनिक केसरीच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं लोकमान्य टिळकांच्या 93व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांनी टिळकांना आदरांजली वाहिली. अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाच, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, गिरीश बापट, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, महाराष्ट्र महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, सुभाष गुरव, अनिल चौगले, तृप्ती पुरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. केसरीचे प्रतिनिधी विजय पोवार, उपसंपादक योगेश नरुटे, अश्विनी टेंबे, हर्षल कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. पुणे बेंगलोर महामार्गालगत वाठार तर्फ वडगावच्या हद्दीत हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी 2 ठिकाणी छापे टाकून 7 जणांना ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 7 मुलींची पोलिसांनी सुटका केली. पुणे बेंगलोर महामार्गालगतच्या काही हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मानवी अवयव व्यापार विरोधी समितीच्या सहकार्यानं 2 ठिकाणी छापे घातले. यामध्ये हॉटेल पूनम इथं 3 व्यक्ती तर प्रियांका लॉज इथल्या छाप्यात 4 व्यक्ती आढळल्या. या व्यक्तींना वेश्या व्यवसाय चालवत असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये हॉटेल मालकांसह एजंटांचा समावेश आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 7 तरुणींची पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक मीना जगताप, पोलीस निरीक्षक सयाजी गवारे, सदानंद पाटील, मोहन पाटील आदींनी केली. आज रोजी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला हायवे परिसरात वेश्या व्यवसाय चालतो याबाबत माहिती मिळाली बातमीदारात आणि त्याप्रमाणे पूनम लॉज आणि प्रियांका लॉज या 2 ठिकाणी कारवाई केलेली आहे. सदर कारवाईत 7 आरोपी अटक केलेल्या म्हणजे ताब्यात घेतलेले असून 7 पीडित महिलांची सुटका केलेली आहे. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला. पण लॉकर जड असल्यानं हा चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे लॉकरमधील 17,86,000 रुपये सुरक्षित राहिले. 1.5 वर्षात ही शाखा 3ऱ्यांदा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले ते दत्त कारखाना दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या बँकेत चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेच्या समोरील शटरचं कुलूप गॅस कटरनं तोडून सायरनच्या वायरी तोडल्या होत्या. तसंच शाखेतील संपूर्ण विद्युत पुरवठा बंद केला होता. शाखेतील कॅशियर विभागात असलेला 1 टन वजनाचा लॉकर उचलून नेण्यात चोरटे अयशस्वी झाले. त्यामुळे रोख रक्कम सुरक्षित राहिली. शाखेतील इंडेक्स कार्ड लॉकर आणि निरीक्षक केबिनमधील 2 तिजोऱ्या उघडण्यात आल्या असून केबिनच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या चोरीची माहिती समजताच शाखाधिकारी DY चोपडे, कळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी हजर झाले. यावेळी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. याच शाखेत यापूर्वी 2 वेळा चोरीचा प्रयत्न झाला होता. धूम स्टाईलनं चोऱ्या करणाऱ्या टोळीतील 3 चोरट्यांना पकडण्यात वडगाव पोलिसांना यश आलंय. इस्लामपूर परिसरात अनेक चोऱ्या केल्याचं या चोरट्यांनी कबूल केलंय. हातकणंगले तालुक्यातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाट्यानजीक मुंबईच्या दुर्गाप्रसाद सिंग यांचा केमिकल भरलेला टँकर बंद पडल्यामुळे रस्त्याकडेला थांबला होता. दुर्गाप्रसाद हे टँकरमध्ये झोपले होते. बुधवारी रात्री 12 ते 1च्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगा, सद्दाम आणि छोट्या अशा 3घांनी महाराष्ट्र पोलीस आहोत असं सांगत टँकरच्या दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला. चालक दुर्गाप्रसाद यांना मारहाण करून त्यांच्याकडील 6,000 रुपये बळजबरीनं काढून घेतले आणि पलायन केलं. पण त्यातील एकाला पकडण्यात यश आलंय. सद्दाम आणि छोट्या पळून जाण्यात यशस्वी झाले. वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांना ही माहिती समजताच त्यांनी उपविभागीय अधिकारी दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 12 तासात इस्लामपूर इथल्या सद्दाम मुल्लाणी आणि छोट्या यांना अटक केली. चोरीला गेलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, हेड कॉन्स्टेबल निवृत्ती निकाडे, शैलेश सांगपाळ, बळी कांबळे, धनाजी पाटील, राजू साळुखे, शशिकांत मेतके, दत्तात्रय कौलवकर, संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला.
अज्ञात वाहनाच्या धडकेत अतिग्रे इथला गजानन रामचंद्र पाटील हा युवक जागीच ठार झाला. कोल्हापूर सांगली रस्त्यावरील घोडावत कॉलेज समोर बुधवारी रात्री हा अपघात झाला. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथला गजानन रामचंद्र पाटील हा लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीत नोकरीला होता. कुटुंबाचा गाडा गजाननच्या मिळकतीवर चालत असे. रात्रपाळी असल्यानं गजानन बुधवारी रात्री 11:15 वाजता आपल्या हिरो होंडा गाडीवरून कामावर निघाला होता. तो कोल्हापूर सांगली रस्त्यावरील घोडावत कॉलेजसमोर आला असता अज्ञात वाहनानं त्याला जोराची धडक दिली. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर हातकणंगले पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली. गजानन पाटील या घरातील कर्त्या मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती पाटील कुटुंबाची झाली आहे. जलसिंचन विभागानं आखून दिलेल्या रेड झोन क्षेत्राबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं गांभीर्यानं घेतलेला नाही. रेड झोन क्षेत्रात बांधकाम करू दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तरीही कोल्हापुरात रेड झोन क्षेत्रात बांधकामं करून भरावही टाकण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तराखंडसारखी परिस्थिती शहरात उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. रेड झोन क्षेत्राबाबत महापालिका प्रशासनानं गांभीर्यानं धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. 2005 साली आलेल्या महापुरानंतर कोल्हापूर शहरात पूर महत्तम रेषा ठरवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून पूरबाधित क्षेत्रातील बांधकामाच्या नियमावलीत बदल केला होता. समितीचा अहवाल अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नाही. तरीही काही बिल्डरांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेड झोन क्षेत्रात बांधकामं करून भरावही टाकून नाल्यांची रुंदी कमी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात उत्तराखंडसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रेड झोन संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा असा ठराव बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला होता. मात्र काही नगरसेवकांनी पुन्हा तज्ज्ञांची समिती नेमून फेरबदल करण्याची मागणी केली आहे. याला शिवसेनेनं विरोध दर्शवलाय. अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे कोल्हापुरात महापूर येत नाही असं सांगून महापुराला अलमट्टीच कारण असल्याचं नमूद करून कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सभागृहात झाला. याला शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला. महापालिका प्रशासनानं कुणालाही पाठीशी न घालता रेड झोनबाबत पारदर्शकपणे धोरणात्मक निर्णय घ्यावा असं आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलंय. पुणे बेंगलोर महामार्गावर मोटरसायकलची टँकरला धडक लागली. यातील जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर हातकणंगले रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली सापडल्यानं एक गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. इस्पुर्ली इथं राहणाऱ्या महादेव बापूसाहेब कुंभार यांच्या मोटरसायकलीला पुणे बेंगलोर महामार्गावरील शिरोली पुलाजवळ अपघात झाला. टँकरला मोटरसायकलनं पाठीमागून धडक दिल्यानं ते गंभीर जखमी झाले. पत्रकार उद्धव गोडसे, सुनील काटकर, राहुल खाडे यांनी त्यांना CPR मध्ये आणलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान हातकणंगले रेल्वे स्थानकावर कोल्हापूर पुणे पॅसेंजर या रेल्वेमध्ये चढण्याच्या प्रयत्नात खाली पडल्यानं रेल्वेचे गेटमन नामदेव हैबती भाट हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. टेमलाईवाडी इथं IRB कंपनीला दिलेल्या जागेत पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करत असताना ओढ्याचं पात्र वळवल्यामुळे पावसाचं पाणी झोपडीत शिरून 5 वर्षाचा मुलगा वाहून जात होता. प्रसंगावधान राखून त्याला वाचवण्यात आलं. हॉटेल बांधकामाच्या मधोमध असणारा ओढा वळवण्यात आला आहे. महसूल विभागाच्या नियमांचं उल्लंघन करून महापालिका प्रशासनानं लेआउटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आयुक्तांनी हॉटेल बांधकामाचा परवाना रद्द करून हॉटेल बांधकाम जमीनदोस्त करावं अशी मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केली आहे. टेमलाईवाडी इथं IRB कंपनीच्या वतीनं हॉटेलचं बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करत असताना या जागेतून जाणारा ओढा वळवण्यात आलाय. 15 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या ओढ्याचं पाणी विक्रमनगरमधील स्वामी समर्थ नगरात घुसलं. घराबाहेर असणारा 5 वर्षाचा मुलगा या पाण्यातून वाहून जात असताना त्याला वाचवण्यात आलं. त्यामुळे केवळ नशिबानं त्याचे प्राण वाचलेत. नैसर्गिक ओढ्याचं पात्र हॉटेल बांधकामाच्या मधून जात होतं. त्यामुळे ओढ्याचं पात्र बदलून बांधकाम सुरू ठेवलंय. BPMC आणि MRTP तसंच महसूल विभागाच्या नियमांचं उल्लंघन करून लेआउट प्लॅन तयार करण्यात आलाय. हॉटेल बांधकामाला महापालिकेनं बेकायदेशीररित्या परवाना दिल्याचा आरोप टोल विरोधी कृती समितीने केलाय. निवासराव साळोखे यांनी आयुक्तांना निवेदन सादर करून या हॉटेल बांधकामाला दिलेला परवाना बेकायदेशीर असल्यानं बांधकाम परवाना रद्द करून हॉटेलचं बांधकाम जमीनदोस्त करावं आणि ओढ्याचं पात्र पूर्ववत करावं अशी मागणी केली. दिलीप देसाई यांनी IRBला दिलेली जागा NA झालेली नाही. त्यामुळे हे बांधकाम बेकायदेशीर ठरत असून आयुक्तांनी बांधकाम पाडण्याची कारवाई करावं असं सांगितलं.
आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी सहाय्यक नगररचना विभागाचे श्री राठोड आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना ओढ्याच्या पात्राची पाहणी करावी, तसंच जागा एनए झाली नसेल तर बांधकाम परवाना कोणत्या आधारे दिला याचं स्पष्टीकरण द्यावं असे आदेश दिलेत. आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात श्रीनिवास साळोखे, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, अशोक पवार, बाबा महाडिक, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, दीपा पाटील, वैशाली महाडिक यांच्यासह कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. इचलकरंजी इथं गोविंदराव हायस्कूलमधील 9वीतील सुमारे 126 विद्यार्थी नापास झाले होते. त्यावरून पालकांनी आंदोलन केलं होतं. याबाबतचा प्रश्न आमदार डॉक्टर सुजित मिंडसेकर यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. इचलकरंजी इथं श्रीमंत नारायणराव घोरपडे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं गोविंदराव हायस्कूल चालवलं जातं. या शाळेतील 9वीतील 126 विद्यार्थी नापास झाल्यानं पालकांनी आंदोलन केलं होतं. तर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अरुण मालपाणी यांनी शिक्षण मंत्र्यांना निवेदनही दिलं होतं. या प्रश्नी आज आमदार डॉक्टर सुजित मिंडसेकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जात असल्याचा मुद्दा मांडला. 9वीत 2 वर्षात नापास झालो, गणित आणि विज्ञान. मग विज्ञानचे नापास झाल्यावर 17डी भरामध्ये 17डी भरल्यावर 17डी ती शाळेत फॉर्म भरायचे पैसे दिले. पैसे भरले मग 10वीत बसलो. शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आमदार मिंडसेकर यांनी मांडलेला विषय समजून घेऊन नापास विद्यार्थ्यांचा प्रश्न अंशतः खरा असला तरी 73 विद्यार्थी बहिस्त म्हणून परीक्षेला बसणार आहेत. 46 विद्यार्थी परत 9वीच्या वर्गात बसणार असून उर्वरित 17 विद्यार्थ्यांनी या शाळेतून दाखले काढून नेले आहेत. याबाबतची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिलं. एकात्मिक बालविकास प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांच्या साड्या खरेदीत घोटाळा झाल्याचं भुदरगड तालुक्यात उघडकीस आलं आहे. या प्रकरणात 2 लाख रुपयांचा ढपला पाडल्याचा आरोप पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी केलाय. साडी घोटाळा प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी विश्वनाथ कुंभार यांनी केली आहे. अंगणवाडी सेविकांना साडी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयानुसार भुदरगड तालुक्यातील सुमारे 550 अंगणवाडी सेविकांना 400 रुपयांप्रमाणे पैसे देण्यात आले होते. मात्र काही पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना अत्यंत हलक्या प्रतीच्या साड्या घेण्यास भाग पाडलं. गेले 15 दिवस या प्रकरणाची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आज सभापती वैशाली घोरपडे, उपसभापती शिवाजी देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत साडी घोटाळ्याचा भांडाफोड झाला. सभापती वैशाली घोरपडे आणि सदस्या राजनंदा बेलेकर यांनी आक्रमक होत अंगणवाडी सेविकांना फसवणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली. विश्वनाथ कुंभार यांनी दोषींवर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली. सर्व सदस्यांनी प्रकल्प अधिकारी किरण गौतम आणि पर्यवेक्षकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तर अधिकारी मात्र पळवाट काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. खाबुगिरीची सवय लागलेले काही अधिकारी कोणत्याही योजनेतून कसा पैसा खातात याचा आणखी एक नमुना यामुळे दिसून आला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांवर खरोखर कारवाई होणार का याकडे बी न्यूजचं नक्की लक्ष राहणार आहे. बी न्यूजसाठी गारगोटीहून रघुनाथ शिंदे. संतुलित आहार योजनेत दूध उत्पादकांनी सहभाग घेतला तर निश्चितच दूध उत्पादकांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होईल असं मत राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे संचालक दिलीप रथ यांनी व्यक्त केलं. मौजे वडगाव इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं संपूर्ण देशभरात संतुलित आहार नियोजन कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मौजे वडगाव इथल्या कामधेनू दूध व्यावसायिक संस्थेसह काही शेतकऱ्यांच्या गोठ्याला राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या संचालकांनी भेट दिली. यामध्ये दिलीप रथ, मुख्य व्यवस्थापक अनिल हातेकर, पंजाब मिल्क युनियनचे मुख्य व्यवस्थापक आदित्यनाथ झा, गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक DV घाणेकर यांचा समावेश होता. या योजनेमध्ये कमीत कमी खर्चात गुणवत्तापूर्ण दुधाचं उत्पादन कसं वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केलं. सध्या देशातील 16 राज्यात हा कार्यक्रम राबवला जातोय. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डानं महाराष्ट्रामध्ये गोकुळ दूध संघाची निवड करून दूध उत्पादकांपर्यंत योजना पोहोचवली आहे. ही योजना राबवल्यामुळे दूध उत्पादन खर्चात कपात झाली असून दुधाचं उत्पादन वाढल्याचं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं. यावेळी रावसाहेब चौगुले, सुरेश पाटील, अमीर हमजा हजारी, प्रकाश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला सरपंच संजय सावंत, सुनंदा तराळ, रमेश लोंढे, मुबारक हजारी यांच्यासह संचालक आणि शेतकरी उपस्थित होते.
लैंगिकतेवरील सवंग आणि दिशाभूल करणारं साहित्य तसंच अश्लील चित्रफितीमुळे गैरसमज पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे वयात येताना होणाऱ्या शारीरिक बदलांविषयी संकोच न बाळगता विद्यार्थ्यांनी पालकांकडून शास्त्रीय ज्ञान घेतलं पाहिजे, असं प्रतिपादन शारीर बोध संस्थेच्या राजश्री साकळे यांनी केलं. कोल्हापुरातील माईसाहेब बावडेकर विद्यालयात आयोजित किशोरवयीन मुलांचं लैंगिक शिक्षण या विषयावर त्या बोलत होत्या. माईसाहेब बावडेकर विद्यालयातील इयत्ता 7वी ते 10वी मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी किशोरवयीन मुलांचं लैंगिक शिक्षण या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला AS हसबनीस, साईनाथ पाटील, मुख्याध्यापक SD कुंभार आदींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. शरीर बोध संस्थेच्या अध्यक्षा राजश्री साकळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. स्त्री आणि पुरुषाची शरीर रचना, वयात येताना होणारे शारीरिक बदल, भिन्नलिंगी आकर्षण, सामाजिक कौटुंबिक बदल आदी घटकांचा परामर्श घेत राजश्री साकळे यांनी याबाबत माहिती दिली. शारीरिक बदल हे नैसर्गिक असतात. मुलांनी अथवा मुलींनी याबाबत संकोच न बाळगता पालकांना विश्वासात घेऊन माहिती घेतली पाहिजे. पालक, तज्ज्ञ डॉक्टर यांच्या सूचनांनुसार आहार विहार ठेवल्यास शरीर निरोगी राहील आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, असं साकळे यांनी सांगितलं. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर बाजार इथं मंगळवारी 2 गटात मारामारी झाली होती. या प्रकरणी आज 3घांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. मंगळवारी रात्री सदर बाजार इथं तरुणांच्या 2 गटात मारामारी झाली होती. यात 5 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी 4 जणांना अटक केली, तर आज विचारेमाळ इथं राहणारे संतोष इराप्पा पुजारी, संदीप तिम्मा वडर आणि गिरीश इराप्पा पुजारी या 3घांना अटक केली आहे. या 3घांना 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कारभाराविरोधात ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांचं उपोषण. थकीत पेन्शन मिळावी या मागणीसाठी इचलकरंजी पालिकेवर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मोर्चा. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230207740. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी
हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94-220 46-580, 96-73 54-50-50. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा, सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्राज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बत्राज. डॉक्टर बत्राज. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार.
वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम. सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याचबरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्ससाठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड. या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या घटनेतील बदल रद्दबातल करावा. मुंबई कार्यालयातील 7,34,000 रुपये कुणाच्या खिशात आहेत याचा खुलासा व्हावा. महामंडळाच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करावी आणि अध्यक्षांसह सर्व संचालकांनी राजीनामा द्यावा अशा मागण्यांकरता चित्रपट महामंडळ संघर्ष समितीच्या वतीनं आजपासून उपोषणाला सुरुवात झाली. मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयासमोर ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांनी हे उपोषण सुरू केलं आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे आणि काही संचालकांनी गैरव्यवहार करत हुकुमशाही पद्धतीनं कारभार केल्याचा आरोप चित्रपट महामंडळ संघर्ष समितीनं केलाय. याबाबतची चौकशी व्हावी, घटनेत केलेला एकतर्फी बदल रद्द करावा, मुंबई कार्यालयातील 7,34,000 रुपयांची रक्कम कोणाच्या खिशात गेली याचा खुलासा व्हावा, महामंडळाच्या 2 वर्षांचं फेर ऑडिट व्हावं, मंडळाच्या सर्व कारभाराची न्यायालयीन चौकशी करावी, मानाचा मुजरा या कार्यक्रमातील उधळपट्टीला जबाबदार असलेल्या अध्यक्ष आणि संचालकांनी राजीनामा द्यावा या मागण्यांकरता ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. चित्रपट महामंडळाच्या कार्यालयासमोर त्या उपोषणाला बसल्या आहेत. आंदोलनस्थळी आपण यांना पाहिलत का हा संचालकांच्या फोटोंचा फलक लावण्यात आलाय. शुक्रवार 2 ऑगस्ट रोजीच्या सर्वसाधारण सभेत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमरण उपोषण करण्याचा इशारा सांगावकर यांनी दिला. सांगावकर यांना संघर्ष समितीचे मेघराज राजे भोसले, भालचंद्र कुलकर्णी, हेमसुवर्णा मिरजकर, सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे, मधु पाटील, केशव पंधारे, विलास मोरबाळे, प्रसन्न घोडके यांच्यासह अन्य सभासदांनी पाठिंबा दर्शवला. इचलकरंजी नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जून महिन्याचं निवृत्ती वेतन अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा काढून नगराध्यक्षांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी न मिळाल्यानं निवृत्ती वेतन देणं बाकी असल्याचं नगराध्यक्ष गोनकर यांनी सांगितलं. त्यामुळे निवृत्ती वेतनासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय. इचलकरंजी नगरपालिकेच्या आर्थिक टंचाईचा परिणाम शहरातील अनेक विकास कामांवर होत असून निधी अभावी अनेक समस्या निर्माण होत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार आणि सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन देण्यासाठीही पालिकेकडे निधी नसल्यानं पालिका प्रशासनानं राखीव वेतन निधीतून कर्मचाऱ्यांचं वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारापोटी 1,54,00,000 रुपये अदा करण्यात आले होते. मात्र राखीव निधीतून निवृत्ती वेतन देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली नसल्यानं निवृत्ती वेतन अद्याप दिलं गेलं नाही. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीनं इचलकरंजी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या शिष्टमंडळानं नगराध्यक्षा सुप्रिया गोनकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं. त्यानंतर नगराध्यक्षांनी वस्तुस्थिती सांगितली. निवृत्ती वेतनाच्या प्रश्नासाठी आता रिटायर्ड कर्मचारी थेट जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. या शिष्टमंडळात पांडुरंग कांबळे, रावसाहेब इंगळे, नुरुद्दीन समडोळे, अशोक बेडककर, किसन जावळे, BL नदाफ आदींचा समावेश होता. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं 21वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देण्याच्या हेतूनं आयोजित या परिषदेत विविध प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाबाबत विज्ञान शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना प्रकल्प बनवण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या. 10 ते 17 वयोगटातील मुलांच्या शास्त्रीय संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं दरवर्षी बाल विज्ञान परिषद घेण्यात येते. यंदाच्या वर्षी ऊर्जा विस्तार, वापर आणि संवर्धनाचे मार्ग या मुख्य विषयावर ही परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेबाबत अधिक माहिती देण्यासाठी आणि प्रकल्प बनवण्याबाबतीत सूचना देण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील वीस खांडेकर प्रशालेमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी BN पाटील, विज्ञान पर्यवेक्षक CR काळे, राज्य समन्वयक MB मुडबिद्रीकर यांनी उपस्थित विज्ञान शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केलं आणि प्रकल्प बनवण्याबाबत सूचना दिल्या. याप्रसंगी जिल्हा समन्वयक PA कुलकर्णी, जयवंत साखरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळांमधील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांनी कुस्ती क्षेत्राबरोबरच वीज वितरण कंपनीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. एक उमदं व्यक्तिमत्व आणि वीज कर्मचाऱ्यांचं सक्षम नेतृत्व करणारे जोशीलकर नुकतेच निवृत्त झाले. या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या शहर विभाग अंतर्गत मध्य उपविभागात कार्यरत असलेले महाराष्ट्र केसरी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान विष्णू बाबू जोशीलकर यांनी वीज वितरण कंपनीमध्ये प्रदीर्घ सेवा बजावली आहे. कामगार संघटनेचं नेतृत्व तसंच वीज वितरण कंपनीमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. नुकतेच ते वीज वितरण कंपनीतून निवृत्त झाले. यानिमित्त गौरव समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता रमेश घोलप होते. यावेळी मुख्य अभियंता रमेश घोलप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन पैलवान विष्णू जोशीलकर यांचा सत्कार करण्यात आला. तर कनिष्ठ अभियंता श्रीमती झेंडे यांच्या हस्ते छाया जोशीलकर यांचा साडी, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर, कार्यकारी अभियंता सतीश राजदीप, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कॉम्रेड चंद्रकांत आयरेकर, उपकार्यकारी अभियंता SR इनामदार आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथं धनगर समाजानं वन विभागाच्या जमिनी कसून पिकं घेतली आहेत. मात्र वनरक्षकांनी या जमिनीतील पिकांचं नुकसान केलं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं त्यांना निलंबित करावं अशी मागणी धनगर समाज संघानं केली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथल्या धनगर वाड्यामध्ये शासकीय वनजमीन आहे. गेल्या 65 वर्षापासून इथले स्थानिक ग्रामस्थ या जमिनीतून भात, नाचणी, वरी या पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचं उत्पादन घेत आहेत. या क्षेत्रातील वनपाल HS पाटील यांनी अन्यायकारक धोरणाचा अवलंब करून वनजमिनीतील पिकाचं अतोनात नुकसान केलंय. त्यांच्या या कृत्याबद्दल पाटील यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावं, तसंच गट नंबर 25 आणि 51 मधील जमिनीवरील अतिक्रमण कायम करून जमीन कसणाऱ्यांची 7/12 पत्रकी नोंद करावी अशी मागणी धनगर समाज क्रांतिकारी संघाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार आणि मुख्य वनरक्षक मुंडे यांना देण्यात आले. यावेळी धोंडीराम मलगुंडे, प्राध्यापक राजेंद्र कोळेकर, पांडुरंग लांबोरे, राहुल तिवले यांच्यासह नागरिक उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्तीसाठी क्रीडा कार्यालयात जाण्याची गरज नाही, कारण शिष्यवृत्तीची रक्कम आता थेट संबंधित खेळाडूंच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. शिष्यवृत्तीची रक्कम बँकेतून मिळणार असल्याने या खेळाडूंचा हेलपाटे मारण्याचा त्रास कमी होणार आहे. राज्यातील खेळाडू विविध खेळ प्रकारात आपलं कौशल्य पणाला लावून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत असतात. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या या कामगिरीचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीनं शिष्यवृत्ती देण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातील 169 खेळाडूंना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत राष्ट्रीय स्पर्धेतील शालेय, ग्रामीण, महिला क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवलेल्या आणि सहभागी झालेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती रकमेचे धनादेश दिले जातात. मात्र यामध्ये बदल करण्यात आला असून शिष्यवृत्तीची रक्कम आता संबंधित पात्र खेळाडूंच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि आजपर्यंत शिष्यवृत्ती ही खेळाडूंना चेकद्वारे दिली जायची जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत, परंतु यावर्षी त्यामध्ये थोडासा बदल करून संचालनामार्फत RTGSनं त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना अनुक्रमे 9,000, 7,200 आणि 5,400 रुपये, तर सहभागी खेळाडूला 3,000 रुपये शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम मिळवण्यासाठी पात्र खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे खेळाडूंचा त्रास वाचणार आहे. यासाठी खेळाडूंना आधार कार्ड क्रमांक, खाते क्रमांक, बँकेचं नाव आणि बँकेचा IFD क्रमांक क्रीडा कार्यालयाला कळवायचा आहे. त्यानंतरच ही रक्कम खेळाडूंच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. प्रोसेसचं रासायनिक सांडपाणी थेट गटारीत सोडल्यानं इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. येत्या 15 दिवसात प्रोसेसचं सांडपाणी थेट गटारीत सोडणं बंद झालं नाही तर दोषी प्रोसेस युनिट बंद केले जातील, अशा शब्दात आज मुख्याधिकारी नितीन देसाई यांनी प्रोसेस चालकांना बजावलं. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील काही प्रोसेसची अचानक पाहणी केली. प्रोसेसच्या रासायनिक सांडपाण्यामुळे इचलकरंजीतील पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 40 कोटीचा CETP प्रकल्प उभारण्यात आलाय. तरीही काही भागातील प्रोसेसचं सांडपाणी थेट गटारीला आणि खाणीमध्ये सोडलं जात आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी पालिका प्रशासनानं प्रोसेस चालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीच्या प्रारंभीच सदा मलाबादे यांनी अडतपेठ भागातील नळांना रासायनिक पाणी पुरवठा होत असल्याचं सांगितलं. नगरसेवक भाऊ आवळे, मोहन कुंभार यांनी प्रोसेसचं सांडपाणी गटारीत सोडलं जात असल्याचं निदर्शनास आणून दिलं. या पार्श्वभूमीवर गटारीत रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या प्रोसेसधारकांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रविराज पाटील यांनी राधा कन्हैया, सावंत, कर्णिक प्रोसेस, अमित विविंग मिल या ठिकाणी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेत. तसंच CETP प्रकल्पाच्या पाईपलाईनमधून ओव्हरफ्लो होत असलेल्या सांडपाण्याचीही बालाजीनगर इथं पाहणी केली. प्रदूषण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई होत नसल्यानं हा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी न करता कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकातून होतीये. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 9 ऑगस्ट रोजी ही स्पर्धा होणार असून यामध्ये 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत केलं.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या क्रांतीवीरांची स्मृती चिरंतन राहावी या उद्देशानं प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या वतीनं 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा 2 गटात ही स्पर्धा होईल. 9 ऑगस्ट रोजी शाहू स्मारक इथं सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 6 ऑगस्ट पर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. देवल क्लब जवळील सोनी रेकॉर्डिंग स्टुडिओ, रॉयल टॉकीज जवळील न्यू बादशाही लॉज इथं प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत, असंही प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी सांगितलं. आर के नगर इथल्या वनिता सांस्कृतिक संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विवाहित महिलांसाठी अशीमी तशीमी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सीमा शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर प्रियांका संगपाळ यांना द्वितीय, कुमुद परांडेकर यांना तिसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेचं परीक्षण MLG हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका शुभदा केतकर, मनीषा राजाज्ञा, वैदेही जोशी यांनी केलं होतं. डॉक्टर अनुराधा सामंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सुनंदा गोसावी, कविता कुरळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आता पाहूयात आजचे सोन्या चांदीचे दर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम संपन्न. कागल इथं महाविद्यालयातील वर्चस्ववादातून झालेल्या मारामारीत अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानं प्रचंड तणाव. इचलकरंजी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ आणि विरोधकात जोरदार खडाजंगी. आणि चालक वाहकांच्या गैरहजेरीमुळे KMT बसच्या अनेक फेऱ्या रद्द, उत्पन्नात मोठी घट. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. नमस्कार.